सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही इनिंगसाठी नवीन एक चेंडू दिले जाणार आहेत. सामना 4 षटकांचा. पहिलं षटक हे पॉवर प्ले, दुसरं षटक गोल्डन शतक आणि येणारे 2 षटक निर्णायक असतील. नेहमीसारखी रेग्युलर खेळली जाणार आहे. आणि तन्मय स्पोर्ट्स संघ कर्णधार पहिला पुकार प्लेइंग 9 ची लिस्ट अपडेट करायची असेल. तन्मय स्पोर्ट पहिला पुकार अन्यथा पेनल्टी. तन्मय स्पोर्ट्स साठी पहिला पुकार प्लेइंग 9 ची लिस्ट अपडेट करा नाहीतर पेनल्टी. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची असेल. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. 15 मिनिटांचा कालावधी लावला गेलाय. या 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये तन्मय स्पोर्ट्स संघ आपली निर्णायक 4 षटकार हाताळायची असतील याची आपण नोंद घ्या. एक मिनिट पंच. लेट्स प्ले. टाइम स्टार्ट. चला टाइम स्टार्ट केला गेलाय. 15 मिनिटांचा कालावधी असेल. निर्णायक बिपिन जाधव हा सायकिंग एंड वरती असेल. डावखुऱ्याचा 9 एंड वरती नीना सुर्वे. गोलंदाजी मार करून विक्रांत तुम्हाला सर्वांचा लाडका गोप्या. गोप्याला इथे पहिले षटक दिलं जाते. गोप्याचा पहिला चेंडू तेच तरार होता. यावेळी चेंडू चालला असेल पॉइंट क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी टाइम ऑन केला गेलाय. म्हणजेच काय निर्णायक जी 15 मिनिटांमध्ये निर्णायक 4 षटक आपल्याला हाताळायची असतील याची नोंद घ्यायची असेल. आणि आपल्या मुख्य मंचावरती जर आमच्या समोरच्या कक्षामध्ये जर बघायला गेलात तर तन्मय स्पोर्ट्स संघाचे प्रशांतजी मांडवकर हे आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर एक रक्षक चुकला असेल. मोकला पंचांचा सिग्नल येतोय. व्हाईट प्लस 1. टोटल 2 धावा या चेंडूवरती मिळतील. या दोनच्या मध्ये तरी टीमची टोटल धाव संख्या स्कोरच्या रीडर वरती तब्बल पोहोचली आहे 3. 3 धावा आतापर्यंत स्कोरकार वरती इथे उभारल्या गेल्यात. पुढे तयार मीडियम पेसर गोलंदाजी बार करून विक्रांत सावंत कशा प्रकारची गोलंदाजी करेल. यावेळी टाकलेला चेंडू पुढे एकदा चेंडू यावेळी चालला असेल. एका धावेसाठी एक धाव इथे अर्जित केली जाते. या 1च्या मदतीने धावसंख्या झटपट का होईना पण पटपट बदलण्याचा प्रयत्न करणं इथे गरजेचं आहे. तो प्रयत्न इथे केला जाईल का. बिपिन आपण पाहतोय फलंदाजी बार इथे सज्ज झाला असेल खेळण्यासाठी. गोलंदाजी बार करून विक्रांत सावंत पंचांच्या उजव्या तिकडून अर्थातच काय अरंड विकेटने गोलंदाजी करतोय. ते सरळ टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लँड होऊ शकत नाहीये कारण तिथे क्षेत्ररक्षक अगदी तटस्थ उभा राहिला होता. कोणत्या प्रकारची धाब इथे दिली जात नाहीये. निर्धाव चेंडू आता कुठेतरी कॉन्फिडन्स थोडासा वाढला असेल विक्रांत सावंतचा. नंतरचा चेंडू पंचांनी नो बॉलचा इशारा दिला जातोय. +4 टोटल मी दिली या चेंडूवरती 5 धावा. त्या 5च्या मध्ये तर धावसंख्या हळू होईना पण बदलत चालली असेल. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कारवरती 9 अंकांवरती दान पोहोचली असेल. पुढे त्या विक्रांत सावंत पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज झाला असेल. समोर असेल डावकुऱ्या त्याचा बिपिन. यावेळी टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक अनिकेत चव्हाणच्या लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी धाबा रोखल्या जात आहेत. दुहेरी अंकांमध्ये प्रवेश असेल. धावसंख्या टीमची टोटल 10 धावसंख्येवरती आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू फेकले गेले. 10 धाबा इथे खर्च केले असतील. नंतर त्या चेंडूवरती चेंडू पुढे एकदा एका धाब्यासाठी इथे मोजला जातोय. क्षेत्ररक्षण जर विचार करायला गेला तर लेग साईड 4 आणि ऑफ साईड 3 हे क्षेत्ररक्षण यावेळी सजवलं गेलं. तेच म्हणजेच काय बिपिन जाधव साठी. बिपिन जाधवचा जर विचार करायला गेला तर बॅटची पोझिशन आहे ज्याप्रमाणे राईट हँडरचा फलंदाज बॅट पकडतो त्या प्रकारची बॅट पकडली जाते आहे. नंतर त्या चेंडूवरती पुन्हा एकदा हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. निर्धाव चेंडू स्वतःच्याच गोलंदाजीवरती स्वतः क्षेत्ररक्षण करतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण इथे घडलंय. विक्रांत सावंतच्या मदतीतून टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवरती तब्बल 11 धावसंख्येवरती. शांतता भन्नाट शांतता क्रीडांगणामध्ये आहे. नंतरच्या चेंडूवरती यावी
एक धाव इथे घेतली जाईल. षटक पहिल्याचा केस आपला धाव संख्या 12. पहिले षटक टाकण्यासाठी जर विचार करायला गेला तर 3 मिनिटांचा कालावधी घेतला गेलाय. वेळेचं बंधन असेल, चला 3 मिनिटांचा कालावधी घेतला गेलाय पहिल्या षटक टाकण्यासाठी. तन्मय स्फोट. नव्या सामन्याच्या दिशेने गोलंदाजी मार करून गोलंदाज इथे दाखल केला जातोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक. सुशांत डांगे गोल्डन षटक. गोल्डन षटकामधला पहिला चेंडू गोल्डन दाबा इथे 2+2 टोटल 4. गोल्डन धाबा इथे मिळवला गेला. 2+2 टोटल 4 धाबा इथे मिळत आहेत. वेळेचं बंधन आहे, त्यामध्ये निर्णायक षटक हाताळायचे. त्यानंतरचा चेंडू सर्फपूर्वक इथे टाकला जातोय. निर्धाव चेंडू. एक चेंडू तुझा तर दुसरं माझं हे समीकरण करणारा हा चेंडू होता. धावसंख्या 16 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. नंतरच्या चेंडूवरती झेलबादची संधी. घात इथे झेल बाद झाला असता, पण झेल सोडलाय. क्षेत्ररक्षक कोण होता? अनिकेत चव्हाण याच्याकडून झालेली ही चूक. बॅटची हलकीशी एज घेतल्यानंतर चेंडू बॅटला हलकासा स्पर्श केल्यानंतर क्षेत्ररक्षकाकडून झाली इथे चूक. ठरणार का इथे महाचूक, गंभीर चूक. अनिकेत चव्हाण थोडासा नाराज आहे. त्यानंतरच्या चेंडू वरती यावी. यू मिस. आय हेट यू इज डेफिनेटली हिट. थँक्यू. धावसंख्या टीमची टोटल 5 वजा केल्यानंतर धावसंख्या डायरेक्ट आली उताराने 11 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज किरणगडच्या दिशेने सचिन सुरबे. कुटपाचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 1 मिनिटं. कंटिन्यू मंच. चला निर्धाव चेंडू आला होता. निर्धाव चेंडू होता. कोणत्या प्रकारची धाव नव्हती. अजून या षटकातील शेवटचा निर्णायक चेंडू इथे शिल्लक राहिला असेल. यावेळी टाकलेला चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. प्लस गोल्डन मधली 1 धाव. टोटल मिळतील इथे 2 धाबा. 2च्या मध्ये त्याने धावसंख्या 13 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. गोलंदाजी बार करून सुशांतला आपण पाहतोय. सुशांतचा पुढील चेंडू फुलटाच होता. अगदी मोठा पटका खेळण्याचं आमंत्रण दिलं गेलं होतं. स्वीकारलं जात नाही. षटक संपतही ते. निर्णायक 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची टोटल धावसंख्या 1 गडी बाद 13. आणि दुसरं षटक जर विचार करायला गेला तर आतापर्यंत 6 मिनिटं इथे वापरले गेले आहेत. 2 षटक अप्रतिम इथे हाताळले गेला. दुसरं षटक जर विचार करायला गेला तर कोणताही जास्त वेळ खर्च केला जात नाहीये. डाव्या सामन्याच्या दिशेने तिसरं षटक घेऊन यावी. गोलंदाजी मार करून नितेश. आणि नितेशचा पहिला चेंडू. कोणत्या प्रकारची धाब इथे मिळत नाहीये. डॉट बॉल दिला जातोय. चांगले कमबॅक तन्मय स्फोट संघाकडून पाहायला भेटलंय. काय गोलंदाजी केली होती सुशांतच्या माध्यमातून. त्यानंतर टाकलेला चेंडू पंचांचा डिसिजन यावी पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. आणि आतापर्यंतचा जर रेकॉर्ड जर विचार करायला गेला तर रवींद्र जडेजा याने 87 सेकंदामध्ये आपली
ओरमची गोलंदाजी केली गेली होती, त्यामुळे तुम्हाला स्पीडअप घेणं गरजेचं असेल. आतापर्यंत 8 मिनिटांचा कालावधी वापरला जातोय. नंतरचा चेंडू पंचाचा नो बॉलचा सिग्नल आणि चेंडू या विचारला असेल सीमारेषा पार चौकारासाठी. त्या चेंडूवरती फक्त 5 धावा येतील. येणारा जो चेंडू या घातक इथे ठरणार आहे. फ्लोअर पद्धतीने सोडलेला चेंडू या विक्रांत सावंत व्हॉलीबॉल स्मॅश केलाय चेंडूला. खेळामध्ये अडवला जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या 19. 19 टीमची टोटल धावसंख्या. नंतरच्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण तन्मय स्पोर्ट्स संघाचे समर्थक कर्णधार आदरणीय पिंटूदादा गावणकर यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो, वेगळी स्माइल आली आहे. आणि त्यानंतर टाकलेला चेंडू पंचांचा नो बॉलचा सिग्नल इथे ग्राह्य धरला जातोय. विवर घोषित केला गेला होता. नो बॉलचा इशारा दिला जातोय. एकदा इथे स्कोर कार्डवरती ऍड. धावसंख्या 20. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू या खेळण्याचा प्रयत्न याही चालला असेल. चेंडू सीमारेषा पार येतोय. MPL चा चौकार 70-70 चौकार मिळतोय आणि 70-70 चौकारच्या मदतीने धावसंख्या 24 या धावसंख्येवरती दान पोहोचली असेल. बिपिनला आता शांत बसून चालणार नाहीये. नंतरचा चेंडू या पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. व्हाईट बॉल म्हणजेच का अतिरिक्त धाव इथे मिळेल. अतिरिक्त धाव मिळाल्यानंतर धावसंख्या 25. तन्मय स्पोर्ट संघ मालक पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्या ज्यावेळी मॅची होत्या त्यावेळी हे आमच्या मुख्य मंचावरती जोडले गेले होते. म्हणजेच काहीतरी म्हटलं जातं ना, तसाच खेळ त्यांचा पाहतोय. पण खेळाकडच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल सफरपूर्वक गोलंदाजी ही ते चालली असेल. धावा रोखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. नंतरचा चेंडू अगदी स्लोवर पद्धतीचा एक धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता. षटक संपतोय. निर्णायक 3 षटकांचा खेळ संपतो. एक गडी बाद. धावसंख्या 25. 10 मिनिटं आतापर्यंत वापरली गेली आहेत. म्हणजेच काय येणारे जे षटक आहे ते निर्णायक 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये हाताळायचं असेल. आणि गोलंदाजीवरती कोण आलाय? या स्पर्धेचे आयोजक, GPL चे आयोजक आदरणीय पिंटू दादा गावणकर उर्फ संकेत. संकेत नावाने कोण ओळखत नाही म्हणून पिंटूच म्हणून आपण ओळखूया. पण संकेत आपल्या संघासाठी चांगले संकेत देईल का? 11 मिनिटं झाली आहेत. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतो GPL चे आयोजक पिंटू गावणकर आणि MPL चे देखील आयोजक पिंटू गावणकर. ऑन गोलंदाजी बार करून अंतिम षटक पहिल्या इनिंग मधलं अंतिम षटक घेऊन दाखल झालं असेल पिंटू गावणकर. पिंटू गावणकरचा पहिला चेंडू अकुट टप्प्याचा. चेंडूला पाठवून दिला जातोय. शॉर्ट ऑफ द डे इथे सजवला जातोय. चेंडू यावेळी चालला असेल 4 धाब्यांसाठी. 4 धाबा मिळत आहेत. 4च्या पद्धतीने धावसंख्या 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल 29. पुढे एकदा अकुट टप्प्याचा बॉल यावेळी चेंडूला तारला असेल. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय. इथे फरार होत चाललाय. फरार झालेला चेंडू असेल 2 धाब्यांसाठी. 2 धावा मिळतात. या 2च्या मध्ये धावसंख्या 31 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल. डिपेंडेंट टोटल जर खर्च करायचं असेल तर येणाऱ्या 4 चेंडूवरती जवळपास 15 धावा तरी बनवणं गरजेचं आहे. कारण गोलंदाजी देखील गोपाळकृष्ण मालगुडी संघाची एक दमदार आहे. दर्जेदार कामगिरी करणं यावे गरजेचं असेल. खेळाकडच्या दिशेने पुढे एकदा बोलूया. गोलंदाजी बार करून पंचांच्या उजव्याकडून पिंटू गावणकर. यावेळी टाकलेला चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. अतिरिक्त चेंडू दिशाही यावेळी भटकलाय. करेल का इथून संघाची दुर्दशा? व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त धाबीचे स्कोर करण्यात धावसंख्या 32. नंतरच्या चेंडूवरती चेंडू यावेळी पुढे एकदा मिड विकेटला फसवत चाललाय. वावराच्या बाहेर येतोय इथे चौकार. धावसंख्या या चौकारच्या मदतीने 36. काटेची टक्कर म्हणजेच काय 36 चा ओळखला जातो आणि त्या धावसंख्या आतापर्यंत 36 या धावसंख्येवरती लागले असेल. तन्मय स्पोर्ट्स संघाचा कर्णधार पिंटू गावणकर खराब गोलंदाजी आतापर्यंत प्रदर्शन केलंय. जवळपास 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 11 धावा या 3 चेंडूवरती पिंटूने खर्च केले असतील. तोच पिंटू नंतरचा बॉल अकुट टप्प्याचा पुन्हा एकदा पाठवून दिला जातोय. चेंडू यावेळी चालला असेल. पुढे तर येतोय. अप्रतिम असा चौकार. चौकाराची बोलीभाषा इथे केली जाते. 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक राहिले असेल. 13 मिनिटांचा कालावधी वापरला जातोय. 13 मिनिटं आतापर्यंत यावेळी आपण खर्च केली जाते. येणारी 2 मिनिटं महत्वाची असेल. यावेळी टाकलेला चेंडू पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा इथे. पिंटूची गोलंदाजी इथे ठरत नाहीये. सरस टाकले जातात अतिरिक्त चेंडूच्या मदतीने धावसंख्या
42 आणि त्यामध्ये या 4 धावा अजून ऍड केल्या जाणार आहेत. धावसंख्या 46 अंकावरती जाऊन पोहोचली असेल. टीमची टोटल धावसंख्या सॉरी एक मिनिट 45 धावा स्कोर कार्ड वरती लागले असतील. नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे चुकला असेल. 2 धावा मिळत आहेत. या 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरकत चालले असेल. 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष इथे विजयासाठी ठेवलं असेल. सत्तेचाळीस धावा बनवल्या गेल्यात आणि 48 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाते विजयासाठी. 24 चेंडू आणि 48 धावा म्हणजेच काय रिकव्हर एंडेड प्रति षटकामागे 12.00 ची धावगती आखणे यावे गरजेचे असेल. तीन ओव्हरचा जर विचार करायला गेला तर 26 ही धावसंख्या होती आणि शेवटच्या षटकामागे तब्बल 22 धावा खर्च केल्या गेल्या. किती 22 धावा खर्च केल्या आहेत. पण काही घडू शकतं, क्रिकेट आहे. कारण याच मॅच मध्ये जर विचार केला याच्या आधीच्या मॅच मध्ये एका चेंडूवरती तब्बल 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. खराब गोलंदाजी होती. लेट्स प्ले. जाऊया दुसऱ्या इनिंग कडे. गोलंदाजी बाहेर करून बिपिन जाधव समोर यावी प्रॉपिंग केस वरती आपण खेळण्यासाठी पाहतोय. नितेश आणि नितेशसाठी टाकलेला पहिला चेंडू इथे दमदार दाखवला जातोय. वेलकम तुझं दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजीवरती बिपिन तुझं स्वागत आहे. चौकऱ्याने स्वागत केलं गेलंय. 48 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती उच्च दर्जाचा असा फटका इथे खेळला जातोय. चेंडू यावी चालला असेल 4 धाब्यांसाठी. 48 धाबांचा पाठलाग करायचा आहे. विक्रांत साबंत आपण 2 सेकंड वरती पाहतोय. नंतरचा चेंडू अकूट टप्प्याचा होता. चेंडू यावी चालला असेल जाहीर क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. एक धाबा इथे मिळेल. 1च्या मदतीने धावफलक पोहोचला असेल तब्बल 5 या धावसंख्येवरती ही धावसंख्या आतापर्यंत दान पोहोचली असेल. यावेळी टाकलेला चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून जाणार होता. क्षेत्ररक्षक इथे सफलपूर्वक ठरतोय. येतोय निर्धाव चेंडू म्हणजेच काय या चेंडूवरती फक्त वाईट स्वरूपातली एक धाब इथे दिली जाणार आहे. पुढे त्यार मीडियम पेसर बिपिन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हलक्या दर टाकलेला चेंडू यावेळी क्षेत्ररक्षक तिथे चुकला असेल. गचाळ क्षेत्ररक्षक तिथे घडलं. गचा तिथे अचार ठरलं. अचार पर्यंत 2 धावा इथे बनवल्या गेल्या आहेत. 2 धावा इथे मिळतील. नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफलपूर्वक इथे ठरेल. निर्धाव चेंडू कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. धावसंख्या अडून राहिली असेल तब्बल 8 या धावसंख्येसाठी. 8 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागली आहे. नंतरचा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे घडलं जाते. कोणत्या प्रकारची धाब इथे मिळत नाहीये. धाबा रोखला जात आहे इथं. बिपिन पुढे एकदा याबी सज्ज झाला असेल. उर्दू विकेटने बिपिनचा पुढील चेंडू याबी टाकण्याचा सज्ज. चांगले क्षेत्ररक्षण याबी बेबी 9 केदारवाडी संघाकडून खेळणारा सौरभ केदार यांच्याकडून इथे केलं जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण लाजवाब कामगिरी यशांच्या मागे करतोय. कारण गोलंदाजाला 7 ही अपेक्षित क्षेत्ररक्षण असते आणि त्यानंतर चेंडू यावी चालला असेल जारी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. ह्या 1च्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ संपत असताना धावसंख्या 10. धन्यवाद डीजे.
यानंतर होणारा एलिमिनेटरचा सामना असेल जय गणेश इलेक्ट्रिकल्स आणि त्यांच्या विरोधात असेल रुद्र स्फोट. दोन्ही संघांना विनंती करेन नाणेफेक घेण्यासाठी मुख्यमंत्र्या दिशेने जोडले जा. आर्यन माने नाणेकॉल करून घ्यायचा असेल नेक्स्ट मॅच. निनाद गोलंदाजी बाळखुणी इथे दाखल झाला असेल. निनाद समोर असेल विक्रांत सावंत गोप्या नावाने प्रसिद्ध आहे. पहिल्या चेंडूवरती अपयशी ते येते. अपयशी यशाची पहिली पायरी म्हणून त्याला ओळखलं जातं कारण पहिला चेंडू या सेमीफायनल मध्ये तू खेळत असताना निर्धाव चेंडू इथे दिला जातोय. कोणत्या प्रकारची दाब येत नाहीये. गोल्डन शतक आहे. जितका बनवणार तितक्या दुप्पट केल्या जाणार आहेत. या चेंडूवरती 4च्या 8 केल्या जात आहेत. 8 धावा इथे मिळत आहेत. या 8च्या मध्ये धावफलक पोहोचला असेल तब्बल 18 या धावसंख्येसाठी. लकी ही धावसंख्या. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा चालला असेल 4 धाब्यांसाठी. हटके फटके एकापेक्षा एक आता निघणार विक्रांत सावंतच्या बॅट मधून. धावसंख्या 18 वरून डायरेक्ट आता जम्प करत चालली असेल 26 या धावसंख्येवरती. नंतरचा फटका आला कारपेटने वडिलांना आग लावत चेंडू यावी चालला असेल सीमारेषेसाठी 4 धाब्यांसाठी. या 4च्या मध्ये धावसंख्या 34 या धावफलकावरती दान पोहोचली असेल. नंतरचा फटका यावी पुन्हा एकदा चेंडू यावी चाललाय 4 धाब्यांसाठी. 4-4-4 4-4चा खेळ कुणी केला विक्रांत सावंत. एक गेम चेंजर फलंदाजी. धावसंख्या 42. सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 रनची आवश्यकता. यावी झेलची संधी होती. शिक्षक यावी थोडासा इथे असफल ठरतोय. षटक संपतोय. निर्णायक 16 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या गेल्या. 16+16 32 धावा या षटकामध्ये टोटल मिळवल्या जात आहेत. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल 42 धावा आणि याचा सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 रनची आवश्यकता असेल. 12 चेंडू 6 धावा. तन्मय स्पोर्ट संघाचे जे संघ मालक आहेत त्यांनी डायरेक्ट कानाला फोन लावलाय. येस जेवण तयार ठेवा. थँक्यू ते. नंतर पिंटू गावणकर यांच्या चेहऱ्यावरती एक ग्लो काय अप्रतिम आलाय. सामन्याच्या दिशेने टाकलेला लो चेंडू 4 धाब्यासाठी फॉर बिग हिट. 1 रनची आवश्यकता आहे. 1 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. काय घडणार काय बिघडणार. त्यावेळी टाकलेला चेंडू ओमकार मोरे आता जी घडी घालून उभा होता आणि त्यानंतर चेंडू अचानक जवळ आला ढकलून दिला. अडवला जातो चेंडू. 1 धाबा बनवायचे आहेत अजूनही बनवल्या गेल्या नाहीयेत. कुटप्प्याचा बॉल यावेळी सेन्सिबलपणे खेळून काढला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक ठरलंय सफलपूर्वक. नाही मिळत आहे धाव. धावा मिळत नाहीये. नेक्स्ट मॅचचा नाणेकौल जय गणेश इलेक्ट्रिकल संघाने जिंकलाय. डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय. नाणेकौल जिंकल्यानंतर बॉल फर्स्ट. नेक्स्ट मॅचचा नाणेकौल केला गेला आर्यन माने यांच्याकडून आणि नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यानंतर जेलबाद अजूनही सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू या षटकामध्ये संपवण्यासाठी 1 रनची आवश्यकता असेल. काय घडेल काय बिघडेल. आणि पिंटू गावणकर विजयाची मोहीम घेऊन आलाय क्रीडांगणामध्ये. विजयाची मोहीम लगावणी जाणार का. आणि आता फोन लावलाय परत. बदलला जाणार आहे का रिझल्ट. बघूया काय घडणार आहे. या षटकामध्ये सामना संपवण्यासाठी 3 चेंडू आणि 1 रनची आवश्यकता आहे. या षटका संपवण्यासाठी बोलतोय मी. या षटकामध्ये सामना संपवण्यासाठी. नंतरचा चेंडू आला कारपेट. विजयाचा चौकार. शॉट रन पंच थांबा. पंच शॉट रन कहाणीमध्ये ट्विस्ट. आलाय आता आलाय. सगळे उठले. चर्चा केली गेली. शॉर्ट रनचा इशारा. सामना अजूनही संपला नाहीये. 1 रनची आवश्यकता आहे. 4 चेंडू पेस केले गेलेत. 1 धावा रोखल्या गेलेत. समर्थक उठले होते चालले होते गाडीच्या दिशेने पण गाडी लगेच वळवली गेली. रिव्हर्स गेअर टाकलाय. अजूनही 1 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज इथे ठरतोय 0 फिगरचा हिरो. सामना संपला नाहीये. 1 रन बनवाव्यात लागणार आहेत विजयासाठी. नवे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल 5 चेंडू पेळले गेलेत
आणि एक धाव इथे खर्च केली नाही. मग अशी काय झालं होतं, एक चेंडू टाकण्यासाठी 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. याकडे अंगणाचा इतिहास राहणार. इतिहास इतिहास इतिहास. डॉट बॉल. 6 चेंडू 1 रनची आवश्यकता आहे. 6 मध्ये 1 बनवाव्यात लागणार आहेत. आता कुठेतरी हृदयाचे ठोके वाढलेत. चेहरा पडला. तन्मय स्फोट नाही सांगतायत, काहीतरी आहे आमच्याकडे. 6 चेंडू 1 रनची आवश्यकता आहे. वॉट मॅच, काय सामना रंगलाय. 6 चेंडू 1 रनची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती जर का विकेट गेली तर गेम ऑन नक्कीच होणार आहे. 6 चेंडू 1 रनची आवश्यकता असणार. टाकलेला बॉल आणि बॉक्स आउट. बॉक्स आउट. 5-1-1-5. आली रे आली. आता तुझी बारी आली. नक्कीच सामना रंगलाय. रंगला रंगला रंगला. 5 चेंडू 1 रनची आवश्यकता आहे. म्हटलं जातं ना, एका धावेने एक संघ पराजित होतो आणि एका धावेने संघ विजयी होतो. 5 चेंडू 1 रनची आवश्यकता आहे. पैसा वसूल मॅच इथे चाललाय. प्रेक्षक वर्गांना लागलेली ही पर्वणी आहे. MPL चं पर्व पहिलं आहे, पण मॅच काय रंगली आहे. अतिशय सुंदर इथे रंगलेला सामना. थोडेसे ठोके वाढलेत. प्रथमेश कावडकर नवीन बॅटर खिडंगरच्या दिशेने यावी दाखल झाला जातोय. टाकलेला चेंडू मोठा फटका. डॉट बॉलचा नोटाकडला धोका. चुकला. अरे चुकीचं केलंस रे बाळा, चुकलास. थँक्यू विजय. आणि तन्मय स्पोर्ट पहिला फायनली संघ या MPL पर्व पहिल्यामध्ये. तन्मय स्पोर्ट गणपती फुले. विक्रांत सावंत संघ मालकांना पण घ्या. विक्रांत सावंत संघ मालकांना पण घ्या तुमच्या बरोबर. थँक्यू विजय. संघ मालक प्रशांत मांडवकर सर आपल्याला विनंती करण्यात चला. आपला संघ चेअरअप करतोय त्या दिशेने या. चला आता भोजनाची सोय पक्की. तन्मय स्पोर्ट आजची रात्र आहे ना, ही अनिकेत चव्हाण ह्याच्यासाठी खूप 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 लाभदायक आहे. लाभदायक म्हणजे काय, थोड्या वेळ समजणार काय होणार. तो थरार करणार आहे, थरार. जाऊया नेक्स्ट मॅच. नाडेकौल जिंकल्यानंतर सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. जय गणेश इलेक्ट्रिकल संघाने नाडेकौल जिंकले. सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. जाऊया सुमुद्र संगीत डीजेच्या माध्यमातून. ओर डीजे